तुम्ही सगळ्यांना माहीत आहे की साधारणपणे कधी नव्हे एवढं मराठा समाजाला इतिहासामध्ये देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर देवेंद्रजी फडणवीस सरकार, महायुती सरकार आणि भाजपने केलेलं आहे. आणि मनोज जरांगे पाटलांचा हा नेहमीचा धंदा होऊन गेलेला आहे. मागच्या वेळेस तर देवेंद्रजी आणि त्यांच्या आईबद्दल सुद्धा अशाच पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं होतं. आणि ओबीसी समाजाच्या बाबतीमध्ये जो कोणी ओबीसी समाजाचं हित रक्षणासाठी बोलतो, मग ते छगन भुजबळ साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, तर अशा पद्धतीचं खालच्या भाषेमध्ये बोलून त्यांचा अपमान करण्याचा घातच एक प्रकारे मनोज जरांगे पाटील करतात. हे काही योग्य नाही आहे. म्हणून एकंदरीत महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळावं, ओबीसीने कधी विरोध केला नाही. संविधानाच्या दृष्टीने त्यांना मिळत असेल नसेल मिळत, तो संविधानाचा आणि न्यायाचा आणि सरकारचा भाग आहे. परंतु अशा पद्धतीने ओबीसी समाजाला डिवचण्याचं काम मनोज जरांगे पाटील वारंवार करत आहे. म्हणून आम्ही या मनोज जरांगे पाटलाच्या या विधानाचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि त्यांना सांगतो की अशा पद्धतीचं तुम्ही जर मराठा समाजाचं या ठिकाणी नेतृत्व करत असाल तर तुम्हाला नेतृत्व करा. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना जाती प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. परंतु अशा पद्धतीचं अर्वाच्य भाषेत जर तुम्ही आमच्या नेत्याबद्दल जर अशा पद्धतीचं विधान कराल तर हे कदापि भविष्यात आम्ही घेऊ नये, याची सुद्धा आम्ही या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना ताकीद देतो.